नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची एक अपडेट आहे, ती म्हणजे वनरक्षक भरती। ही परीक्षा नेमकी कोण घेणार आहे? त्याचबरोबर या ठिकाणी सध्या जो जी-आर आलेला आहे सरकारचा, जो 231 पेजेसचा जी-आर आहे, त्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे आणि ही परीक्षा खरंच एमपीएससी घेणार आहे का कुठली संस्था घेणार आहे, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। जर तुम्ही डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा, कारण दररोज डेली जे ऑथेंटिक अपडेट आहे ते आपण घेऊन येत आहोत आणि हा व्हिडिओ मित्रांना सुद्धा शेअर करा। आता यामध्ये ही नेमकी परीक्षा कोण घेणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी ह्याचा काही अभ्यासक्रम आहे का, हे आपण इथं पाहू। आता परीक्षेच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी सध्या एक अधिकृत सरकारचा जी-आर आहे, जो 231 पेजेसचा आहे। यामध्ये सर्व प्रकारच्या म्हणजे क्लास 1 असेल, गट अ असेल, ब असेल, क असेल, याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे की नेमके किती संवर्ग आहेत, किती पदं या ठिकाणी एकत्र करण्यात आलेली आहेत, ह्या सगळ्या बाबी आहेत। तर हा जो जी-आर आहे हा 5 मे 2026 चा आहे आणि याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहे। मग नेमकं वनरक्षकाच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी वनरक्षक हे जे पद आहे या जी-आर मध्ये म्हणजे 231 पेजेस मध्ये आपल्याला कुठेही वनरक्षक हे पद दिसत नाही। इवन दो वनरक्षक पद हे क्लास 3 चं पद आहे, परंतु या ह्याच्यामध्ये कुठेही वनरक्षक नाही। तलाठी आहे, ग्राम महसूल अधिकारी आहे किंवा इतर पद जे आहेत ते इकडं एमपीएससी मध्ये वर्ग झालेले आहेत। तर वनरक्षक हे जे पद आहे या ठिकाणी एमपीएससी कडे गेलेलं नाही। म्हणजे याचा अर्थ काय आहे की वनरक्षक जे आहे, वनरक्षकाची परीक्षा जी आहे तर ही परीक्षा या ठिकाणी एमपीएससी घेणार नाही। ओके, मग आता एमपीएससी घेणार नाही तर मग पूर्वी कोण घेत होतं? तीच परीक्षा या ठिकाणी तीच एजन्सी ही परीक्षा घेणार आहे। मग पूर्वी या ठिकाणी टीसीएस घेत होतं। ओके, तर टाटा कन्सल्टन्सी जी आहे ही एक्झाम घेत होती, तीच एक्झाम या ठिकाणी आता कंडक्ट करणार आहे। त्यामुळं मागच्या वेळेसची जी ॲड आलेली आहे त्या ॲडमधून काही गोष्टी आपण इथं पाहू आणि लवकरच ही जाहिरात येणार आहे। ओके, तर यामध्ये किंवा की या पदाचे जे काही हे आहे बरं पदनाम आहे, वनरक्षक आहे आणि गट क मध्ये येतं। आता याचं पेमेंट स्केल जर पाहिला S7 आहे, म्हणजे 21,700 ते 69,100 हे याचा पे स्केल आहे। त्यानंतर यामध्ये शैक्षणिक पात्रता सर्वात महत्त्वाचं, पहिली या ठिकाणी उमेदवारांना जर उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी। म्हणजे उमेदवार जो आहे तो या ठिकाणी 12वी असावा, सायन्स असेल किंवा या ठिकाणी मॅथ असेल, भूगोल असेल किंवा या ठिकाणी इकॉनॉमिक्स असेल, ते यापैकी एक सब्जेक्ट असणं गरजेचं आहे। दुसरं या ठिकाणी जर तो अनुसूचित जमाती म्हणजे या ठिकाणी एसटी मधला असेल, एसटी प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच काय आहे 10वी, एसटी साठी काय आहे 10वी आहे, बाकीच्यासाठी काय आहे 12वी आहे, तर उत्तीर्ण केले असल्यास अशा उमेदवारांना अर्ज करण्यास तो पात्र राहील। ठीक आहे, माजी सैनिक असेल तो सुद्धा 10वी आहे किंवा नक्षलवाद्याच्या हल्ल्यामध्ये एखाद्याचा या ठिकाणी गंभीर जखमी झालेला आहे किंवा कुटुंबातील असेल कोणी गंभीर जखमी झालेला तर त्यासाठी काय आहे या ठिकाणी किंवा मरण पावलेला असेल त्यासाठी सुद्धा 10वीच आहे। ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा एसटी असेल तर 10वी पास असणं गरजेचं आहे आणि इतरांसाठी काय आहे 12वी पास असणं गरजेचं आहे। ठीक आहे, त्यानंतर आता इथं वयोमर्यादा हे जे डॉक्युमेंट आहे मागच्या वेळी जे ॲड आलेली आहे त्याचंच डॉक्युमेंट आहे। ठीक आहे, तर वयोमर्यादा जर बघितली तर या ठिकाणी अमागास जर असेल तर या ठिकाणी 18 पासून ते 27 पर्यंत आहे कमाल। त्यानंतर मागासवर्गीय असेल तर या ठिकाणी 18 ते 32 पर्यंत आहे। त्यानंतर या ठिकाणी खेळाडू असतील, माजी सैनिक असतील, त्यांना काही रिलॅक्सेशन आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढे शारीरिक पात्रता सुद्धा दिलेली आहे किंवा की पुरुषांच्या बाबतीमध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये शारीरिक पात्रता ही आहे। ओके, फिजिकल सुद्धा इथं असतं। त्यानंतर या ठिकाणी किंवा की आय साईट सुद्धा महत्त्वाची आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काय आहे, ही परीक्षा ऑनलाईन परीक्षा होत असते आणि ही परीक्षा या ठिकाणी काय आहे कोण घेतं तर ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार या ठिकाणी मागच्या वेळेसची ॲड आहे त्याचंच आपण डॉक्युमेंट बघतोय। पात्र ठरलेल्या उमेदवारांनी 120 गुणांची म्हणजे एकूण 60 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नाला काय आहे 2 गुण असतील। ओके, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण इथं असणार आहेत। स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी ही कोण घेणार आहे TCS। ओके, TCS मार्फत या ठिकाणी ही परीक्षा घेतली जाईल। ओके, तर TCS आणि खालीपर्यंत 4 विषयात गुण देण्यात आलेले आहे। म्हणजे आता ही जी परीक्षा आहे या ठिकाणी किंवा की 30 मार्काचं मराठी असतं, 30 मार्काचं इंग्लिश आहे। ओके, 30 गुण। त्यानंतर या ठिकाणी सामान्य विज्ञान 30 आणि या ठिकाणी बौद्धिक चाचणी जी आहे 30, असे 120 मार्काची ही जी परीक्षा आहे 120 मार्क आहे आणि या ठिकाणी किती प्रश्न असतील 60, म्हणजे 2 मार्काला एक प्रश्न म्हणजे 120 मार्काची ही
परीक्षा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही एक्झाम आहे, ज्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला की हे फिजिकल दिलेलं आहे आणि ही PDF आपण डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपला अपलोड केलेली आहे. ठीक आहे, तर निश्चितच काय आहे, ही जी वनरक्षक परीक्षा आहे, ठीक आहे, तर यासाठी आपण या ठिकाणी स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे. वनरक्षक भरती या ठिकाणी 2026ची ही बॅच आहे. अगदी माफक शुल्क आहे, 999 रुपये सध्या ऑफर प्राइस आहे. रेग्युलर 2000 रुपये फी असते. तर ही बॅच आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर संपूर्ण म्हणजे या ठिकाणी वनरक्षक असेल किंवा या ठिकाणी तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, सगळ्यांसाठी या ठिकाणी होलिस्टिक जी बॅच आहे ती या ठिकाणी 1499 ही ऑफर प्राईजमध्ये बॅच अवेलेबल आहे. त्याचबरोबर इतरही कंबाईनच्या बॅचेस अवेलेबल आहे. UPSC MPSC सगळ्या बॅचेस आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहेत. ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी डायरेक्शन अकॅडमीचं ॲप यासाठी डाउनलोड करायचं आहे आणि मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण वनरक्षक हे MPSCकडे गेलेलं नाही. ओके, काही डाऊट असेल तर या ठिकाणी खाली नंबर दिलेला आहे, तो नंबर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सॲप करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं आहे या ठिकाणी की टेलिग्राम चॅनल, ह्याच्यावर दररोज ऑथेंटिक अपडेट आपण टाकत आहोत. त्यासाठी ह्याची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर ती जरूर पहा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, मित्रांना सुद्धा शेअर करा. ओके, थँक्यू, ऑल द बेस्ट, लेट्स जॉईन डायरेक्शन.